Moment of inertia of different masses. Moment of inertia of different masses. First, moment of inertia of point mass. Of point mass. Point mass चा moment of inertia. एक m एवढं पॉइंट मास आहे. जे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर जर गोल फिरत असेल किंवा त्याला गोल फिरवायचा असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर येतो. सिस्टम ऑफ पॉइंट मासेस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम ऑफ पॉइंट मासेस. खूप साऱ्या पॉइंट मासेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला काढायचा असेल तर सपोज M1 हे मास R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. M2 हे मास R2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि M3 हे मास R3 एवढ्या डिस्टन्सवर आहे. तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 म्हणजे अल्जेब्रिक सम येते. M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर इज टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम. हे झाल्यानंतर आपण आर्बिट्ररी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आर्बिट्ररी शेप. आर्बिट्ररी शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणत्याही शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला काढायचा असेल तर त्याच्यावरच्या एका पॉईंट मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि त्याला इंटिग्रेट करून टाकायचा. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती आर एवढ्या डिस्टन्सवर एक पॉईंट मास DM घ्यायचा. त्याचा छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया DI येतो. DM R स्क्वेअर. आणि टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅपिटल एम एवढा मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DI म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ DM R स्क्वेअर येतो. पॅरलल ॲक्सिस थेरम परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम झाल्यानंतर आपण पाहूया आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया इम्पॉर्टंट आहे. सपोज एक रिंग आहे. सपोज आपल्याकडे एक रिंग आहे. त्या रिंगची रेडियस कॅपिटल R आहे आणि मास कॅपिटल M आहे. तर या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जॉमेट्रिक ॲक्सिस भोवती. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जॉमेट्रिक ॲक्सिसच्या भोवती किती येतो? I इज इक्वल टू संपूर्ण मास. त्या रिंगचं संपूर्ण मास ॲक्सिसपासून R एवढ्या डिस्टन्सवर आहे. रिंगचं संपूर्ण मास ॲक्सिसपासून R एवढ्या डिस्टन्सवर आहे. तर आपण म्हणू शकतो त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू MR स्क्वेअर असेल. काय असेल? MR स्क्वेअर. कारण प्रत्येक मास त्या रिंगचा प्रत्येक तुकडा ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे? R. प्रत्येक तुकड्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड केलं तर शेवटी कॅपिटल M इंटू कॅपिटल R स्क्वेअरच येणार आहे.
आता त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रिंगच्या टँजंटच्या भोवती, पण टँजंट कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. रिंगला परपेंडिक्युलर टँजंट, परपेंडिक्युलर टँजंट असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा आणि आय सीला एम आर स्क्वेअर समजा. तर आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर असते. या प्रिन्सिपलमध्ये आपल्याला आय ओ काढायचा आहे. आय सी काय आहे, कॅपिटल एम आर स्क्वेअर. रिंगचं टोटल मास कॅपिटल एम, या दोन पॅरलल ॲक्सिसच्या मधलं डिस्टन्स आर. सो एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर काय ते 2 कॅपिटल एम कॅपिटल आर स्क्वेअर. सो परपेंडिक्युलर टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला, 2 कॅपिटल एम आर स्क्वेअर. आता आपल्याला काढायचं आहे या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरच्या भोवती. कशा भोवती, डायमीटर भोवती. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अलॉन्ग इट्स डायमीटर, अलॉन्ग इट्स डायमीटर. आता समजा आपण या डायमीटरला अजून एक परपेंडिक्युलर डायमीटर ठेवली. पहिल्या डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजा आय एक्स, दुसऱ्या डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजा आय वाय. सपोज आपल्याला 2 डायमीटर घ्यायचे आहेत. एका डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजा आय एक्स, दुसऱ्या डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजा आय वाय. आय एक्स प्लस आय वाय इक्वल टू आय झेड येते. आय झेड म्हणजे आपलं एम आर स्क्वेअर. ठीक आहे ना. म्हणजे 2 टाइम्स आय एक्स इक्वल टू एम आर स्क्वेअर, कारण दोन्ही डायमीटरचेच आहेत ना. आय एक्स आणि आय वाय दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटरच्या भोवतीच आहेत, सारखेच असणार आहेत. सो आय एक्स इक्वल टू आय वाय. हिअर वी नो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम लावलं तर आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय झेड. आय झेडच्या जागी कॅपिटल एम आर स्क्वेअर. आय एक्स आणि आय वाय सेमच आहेत म्हणून 2 आय एक्स और 2 आय वाय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आणि आय एक्स इज इक्वल टू काय ते एम आर स्क्वेअर बाय 2. याला म्हणतात रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया डायमीटर भोवती. कशा भोवती, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अलॉन्ग डायमीटर, अलॉन्ग डायमीटर. काय ते इक्वेशन, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. आता आपण काय करूया, एक टँजंट काढूया जी या डायमीटरला काय असेल, पॅरलल असेल. सो आपण एक टँजंट काढूया जी त्या डायमीटरला काय असेल, पॅरलल असेल. प्लेनमधली टँजंट, प्लेनमधली टँजंट. सो आपण काय करूया, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करूया आणि एम आर स्क्वेअर बाय 2 मध्ये अजून एक एम आर स्क्वेअर ॲड करूया. सो एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस एम आर स्क्वेअर आय इज इक्वल टू 3 एम आर स्क्वेअर बाय 2. आय इज इक्वल टू 3 एम आर स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. सो हे रिंगचे 4 मोमेंट ऑफ इनर्शिया झाले. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग along its own axis I is equal to mr square, along a tangent perpendicular to plane 2 mr square, along diameter mr square by 2, along a tangent parallel to diameter 3 mr square by 2. अशाच प्रकारे आपल्याला डिस्क पाहायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर
डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच 4 ॲक्सिसच्या भोवती काय येतो? आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल पहिली ॲक्सिस जिओमेट्रिक ॲक्सिस आहे, दुसरी ॲक्सिस टँजंट आहे, प्लेनला परपेंडिक्युलर असलेली टँजंट. दोघांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? आर. रिंगचं टोटल मास कॅपिटल एम. ही काय झाली? रिंगला काढलेली डिस्कला काढलेली डायमीटर आणि डायमीटरला पॅरल असलेली टँजंट, डायमीटरला पॅरल असलेली टँजंट जी प्लेनच्या मध्ये आहे. सो डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर इंटिग्रेट केलं खूप साऱ्या रिंग्सला, खूप साऱ्या छोट्या रिंग्सला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय मिळून जाईल? डिस्क. खूप साऱ्या मोमेंट ऑफ इनर्शिया जर ॲड केल्या रिंग्सच्या तर आपल्याला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया येईल जो राहतो रिंगच्या हाफ. आय इज इक्वल टू mr²/2. आय इज इक्वल टू mr²/2. त्याच्यामध्ये अजून एक mr² ॲड करा पॅरलल ॲक्सिस थेरमनं. डिस्कला टँजंट जे असते त्या टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येऊन जाईल. आय इज इक्वल टू 3mr²/2 बिकॉज IO इज इक्वल टू IC प्लस mh². m हे मास आहे, h म्हणजे 2 पॅरलल ॲक्सिसच्या मधला डिस्टन्स r. mr²/2 प्लस mr² इज 3/2 mr². जर आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम यूज केलं रिंगप्रमाणेच तर डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येतो mr²/2 डिवायडेड बाय 2. रिंगचा बघून घ्या, समजून जाईल. ॲक्सिसच्या अर्ध केल्यानंतर डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो mr²/4. रिंगचं बघितल्यानंतर समजून जाईल की डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिसच्या काय असतो? अर्धा. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमनं 2ix इज इक्वल टू IZ. IX इज इक्वल IZ/2. आता या mr²/4 मध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करून अजून एक mr² ॲड करा आणि टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया येतो I इज इक्वल टू 5/4 mr². 5/4 mr². सो ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, प्लेनला परपेंडिक्युलर टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया, डायमीटरच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आणि प्लेनमध्ये असलेल्या टँजंटच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क along its geometric axis I is equal to mr²/2 along a tangent perpendicular to plane 3/2 mr², along diameter mr²/4 and along a tangent in the plane 5/4 mr² येते. सो दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता आपण पाहूया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया. जर आपल्याला रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर आपल्याला छोटासा एलिमेंट घ्यावा लागेल, त्या रॉडवरचं छोटंसं मास. रॉडचा सेंटर ऑफ मास, त्या सेंटर ऑफ मासमधून एक ॲक्सिस लिमिट्स घेऊया -L/2 ते +L/2 आणि सेंटर ऑफ मासला समजूया ओरिजिन. टोटल मास काय होतं? कॅपिटल M. आपल्याला छोटासा तुकडा घ्यायचा आहे, त्याचं मास dm, लेंथ dl
आपल्याला माहीत आहे एल एवढ्या लेन्थचं कॅपिटल एम एवढं मास आहे, तर डी एल एवढ्या लेन्थचं छोटंसं मास किती येतं डी एम, त्याला म्हणतात लॅम्बडा, लिनियर मास डेन्सिटी. आपण काय करूया आता, या छोट्याशा मासचं म्हणजे हे एक एक्झाम्पल होऊन जाईल की कोणत्याही शेपचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतात. दिस इज फॉर जे स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर त्या छोट्याशा मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, डी आय इज इक्वल टू डी एम आर स्क्वेअर. आता या डी एमचं जागी काय लिहिता येतं, कॅपिटल एम बाय एल इंटू डी एल. या इक्वेशनवरून डी एमच्या जागी आपल्याला कॅपिटल एम बाय एल इंटू डी एल लिहिता येतं. सो डी आय इज इक्वल टू कॅपिटल एम बाय एल, कॅपिटल एम बाय एल इंटू डी एल. डी एल किंवा तुम्ही डी आर समजा, कारण जर आपण हे आर घेतला असेल तर ही थिकनेस डी आर समजावी लागेल. कॅपिटल एम बाय एल इंटू डी आर इंटू आर स्क्वेअर. जर आपण इंटिग्रेट घेतलं, जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया येतो इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल एम बाय एल आर स्क्वेअर इंटू डी आर, लिमिट्स मायनस एल बाय 2 पासून प्लस एल बाय 2 पर्यंत. आणि काय होतं, कॅपिटल एम बाय एल बाहेर निघतं, आर स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं आर क्यूब बाय 3, लिमिट्स लागतात मायनस एल बाय 2 पासून प्लस एल बाय 2 पर्यंत. 3 बाहेर येतं, कॅपिटल एम बाय 3L आणि एल क्यूब बाय 8 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस एल क्यूब बाय 8, कारण मायनसचा क्यूब मायनसच येतो. सो फायनली मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतं, कॅपिटल एम बाय 3L इंटू 2 टाइम्स एल क्यूब बाय 8. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड येतो अशा प्रकारे एम एल स्क्वेअर बाय 12. काय तो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर बाय 12. सो या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो एम एल स्क्वेअर बाय 12. आणि याला जर आपण पॅरलल ॲक्सिस यूज केलं, पॅरलल ॲक्सिस थेरम जर यूज केलं तर कडेपासून मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो, कडेपासून मोमेंट ऑफ इनर्शिया येतो आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर बाय 3. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा. एम एल स्क्वेअर बाय 12 मध्ये, एम एल स्क्वेअर बाय 12 मध्ये काय ॲड करता, एम इंटू एम इंटू एल बाय 2चा स्क्वेअर. पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी काय आहे एम एल स्क्वेअर बाय 12, कडपासून जर काढायचं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया तर एम एचचा जागी एल बाय 2चा स्क्वेअर, एल स्क्वेअर बाय 4, एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम एल स्क्वेअर बाय 4. आन्सर काय ते एम एल स्क्वेअर बाय 3. सो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड कोणत्याही ॲक्सिसच्या भोवती काढता येतो. जर आपल्याला रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या भोवती काढायचा असेल तर त्याला म्हणायचं आय ओ, जे राहील एम एल स्क्वेअर बाय 12 प्लस एम इंटू या एचचा स्क्वेअर. So this is moment of inertia of rod, moment of inertia of rod about an axis passing through center of mass or about an axis tangent to the rod or anywhere. तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आल्यानंतर याचा आपल्याला यूज करता येतो कशामध्ये, हॉलो सिलेंडर आणि सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यामध्ये. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ
hollow cylinder and moment of inertia of solid cylinder. Moment of inertia of hollow cylinder and moment of inertia of solid cylinder. hollow cylinder आणि solid cylinder चा moment of inertia. बघा, हॉलो सिलेंडर एका प्रकारची रिंग असते. काय असते? रिंग. हॉलो सिलेंडर एका प्रकारची काय असते? रिंग असते. तर या उलट सॉलिड सिलेंडर एका प्रकारची डिस्क असते. थिक जाड रिंगला आपण हॉलो सिलेंडर म्हणतो, तर जाड डिस्कला आपण सॉलिड सिलेंडर म्हणतो. तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर जॉमेट्रिक ॲक्सिसच्या भोवती किती तो मोमेंट ऑफ इनर्शिया? रिंग सारखाच I इज इक्वल टू mr स्क्वेअर. डिस्क सारखाच mr स्क्वेअर बाय 2. डायमेन्शन्स म्हणजे m एवढं मास, r एवढी रेडियस, l एवढी लेंथ, l एवढी लेंथ. जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिसच्या भोवती काढायचा असेल तर आपल्याला एका प्रकारे समजून जाते की ही रिंगला असलेली एका प्रकारची डायमीटर आहे आणि ही ॲक्सिस डिस्कला असलेली एका प्रकारची डायमीटर आहे. आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. रिंगच्या डायमीटरचा mr स्क्वेअर बाय 2. त्यासोबतच आपल्याला रॉडसुद्धा असल्यासारखं समजून येतं. हे एका प्रकारचा रॉडसुद्धा आहे ना. रॉडच्या सेंटर ऑफ मासमधून गेल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो ml स्क्वेअर बाय 12. तर डिस्कची डायमीटर mr स्क्वेअर बाय 2 प्लस ml स्क्वेअर बाय 12 येते. सिमिलरली जर आपल्याला एंडपासून घ्यायचा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया, जर आपल्याला एंडपासून घ्यायचा असेल तर रिंगच्या आणि डिस्कच्या डायमीटरचे फॉर्म्युले mr स्क्वेअर बाय 2, mr स्क्वेअर बाय 4 तर लागतातच. इथं 4 असलं पाहिजे. त्यासोबतच रॉडचं एंड लागते. रॉडचं एंड म्हणजे ml स्क्वेअर बाय 12, ml स्क्वेअर बाय 12. कारण ते रॉडला फिरवल्यासारखं झालं. लास्ट पॉइंट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पियर अँड सॉलिड स्पियर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ hollow sphere and moment of inertia of solid sphere. moment of inertia आणि radius of gyration दोन गोष्टींवर डिपेंड असतात. ज्या बॉडीचं मास जास्त त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन जास्त. ज्या बॉडीचा मास जास्त त्याचं आय आणि के जास्त. आणि ज्या बॉडीचं मास सेंटर ऑफ मासपासून दूर असेल, म्हणजे ॲक्सिसपासून ज्या बॉडीचं मास दूर असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. नेहमी लक्षात ठेवा या दोन गोष्टी, की मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा जास्त असतो ज्याचा मास जास्त आहे आणि त्याचा जास्त असतो ज्याचा मास ॲक्सिसपासून पण दूर आहे. तर आपण विचार केला सॉलिड स्पियर आणि
हॉलो स्पिअरचा. तर मास जास्त कोणाचा असतं, मास दोन्हीचं सेम आहे, पण मास दूर कोणाचा ॲक्सिसपासून, हॉलो स्पिअरचं मास ॲक्सिसपासून दूर आहे, म्हणून हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो, हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो कमी, नाही हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो, हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो, कारण हॉलो स्पिअरचं मास ॲक्सिसपासून, हॉलो स्पिअरचं मास ॲक्सिसपासून दूर असल्यामुळं हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो आणि सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो कमी. तर हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो कारण मास दूर आहे, म्हणून डिनॉमिनेटर कमी येतं. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याचा डिनॉमिनेटर कमी, म्हणून लक्षात ठेवा 2/3 mr² हॉलो स्पिअरचा. तर सॉलिड स्पिअरचा मास ॲक्सिसच्या जवळ आहे म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येतो, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी म्हणून डिनॉमिनेटर जास्त असते 2/5 mr². जर आपल्याला टँजंटच्या भोवती काढायचंच असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करा आणि आन्सर येतं 5/3 mr², कारण त्याच्यामध्ये mr² ॲड करायचा आहे, आय स्क्वेअर IC प्लस mh² आणि 7/5 mr². जर आपल्याला कोणी विचारलं की एका प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर प्लेट, रेक्टँग्युलर प्लेटचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी कोणी विचारलं आपल्याला, तर आन्सर आहे त्या प्लेटची लेंथ L आणि थिकनेस किंवा थिकनेस नाही विड्थ B असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो, मोमेंट ऑफ इनर्शिया येतो I रॉड सारखंच ml² प्लस B² बाय 12, ml² प्लस B² बाय 12. याला म्हणतात रेक्टँग्युलर शीटचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग इट सेंटर ऑफ मास. आपल्याला कधी कधी या ॲक्सिसच्या भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात, मग काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचं. IO इज इक्वल टू ICच्या जागी ml² प्लस B² बाय 12 प्लस mh² m आणि जॉमेट्री, सिम्पल जॉमेट्री यूज करून हे डिस्टन्स काढून घ्यायचं, या डिस्टन्सला म्हणायचं h. आणि प्रत्येक मोमेंट ऑफ इनर्शियाला मासने डिवाइड करून स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय ते आन्सर, रेडियस ऑफ गायरेशन. डन.